Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. मराठवाडा हा दुष्काळवाडा म्हणला तरी आता नवल वाटू नये, त्याचं कारणही तसंच आहे। मी आहे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधल्या जायकवाडी या धरणावरती आणि हे धरणाचा हा परिसर आहे। एरवी जर पाहिलं तर या संपूर्ण धरणातलं जे पाणी आहे छत्रपती संभाजीनगरसह तमाम मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यासाठी हे वरदान ठरलेलं पाणी होतं। मात्र आता जर परिस्थिती जर पाहिली तर केवळ 5.5% पानी शिल्लक या धरणात राहिलेला आहे। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। त्यामुळे सर्वात मोठा फटका आता मराठवाड्याला या दिवसात बसणार आहे। काही दिवसापूर्वीच मराठवाड्यामध्ये लोकसभेची रणधुमाळी संपली आणि त्यानंतर आता दुष्काळाकडे ही वाटचाल पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर अशा पद्धतीनं जिथं रिमार्क्स दाखवले जातात, जिथं पाणी पातळी मोजली जाते, अक्षरशः कोरडा ठाक धरण म्हणलं तरी आता वावगं वाटणार नाही। मराठवाड्यातलं हे सर्वात मोठं धरण आहे, मात्र आता मृत साठ्यामध्ये सध्या जिवंत असताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर परिस्थिती पाहिली मराठवाड्यात आतापर्यंत 1800 टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे। सर्वात मोठा दुष्काळ छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, तर दुसरा जिल्हा म्हणून बीड आणि परभणी या जिल्ह्याकडे पाहिलं जातं। मान्सून दाखल झालाच नाही तर यावरूनही परिस्थिती जी आहे ते बिकट होणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, जायकवाडी, पैठण। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.